भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताकडे वाटचाल होत असताना अहिल्यानगरमध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। केंद्र सरकारच्या वतीनं देशभरामध्ये हे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासह शेकडो तरुण सहभागी झालेले आहे। भारतीय स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवाकडे वाटचाल करत असताना केंद्र सरकारच्या वतीनं हर घर तिरंगा आणि हर घर तिरंगा बरोबरच तिरंगा रॅलीचं आयोजन हे करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ठिकठिकाणी हे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे मात्र अहिल्यानगरच्या देवळाली नगरपालिकेच्या वतीने देखील या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं असताना सुजय विखे पाटील यांच्यासह शेकडो तरुण जे आहेत ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। भारतीय स्वातंत्र्याच्या अनुषंगाने ज्या थोर स्वातंत्र्य सैनिकांनी यामध्ये आहुती दिलेली आहे त्यांचं देखील स्मरण यावेळी करण्यात आलेलं आहे। आणि या तिरंगा रॅलीमध्ये एकंदरीतच जर अहिल्यानगर जिल्ह्यात मध्ये बघितलं तर तिरंगामय वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना केंद्र सरकारच्या वतीनं देशभरामध्ये जे आहे तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील यांनी देखील या तिरंगा रॅलीमध्ये सहभाग घेतलेला आहे। आपल्या सोबत आहेत विखे पाटील, काय सांगाल की आज तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे, आपण स्वतः या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालाय? आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षविरहित जात आणि धर्मविरहित देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा एक सण हा साजरा व्हावा। तिरंगा यात्रेच्या माध्यमातून देशभरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये सर्व विविध प्रकारच्या लोकांनी, सर्व पक्षीय लोकांनी किंबहुना महायुतीच्या लोकांनी देखील महाराष्ट्रामध्ये तिरंगा यात्रा ही साजरा केलेली आहे। आज त्याच तिरंगा यात्रेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरेचे नगराध्यक्ष माझे मित्र माननीय सत्यजित दादा कदम यांनी या यात्रेचं आयोजन केलं। या यात्रेमध्ये मला त्यांनी निमंत्रित केलं आणि मला आनंद वाटतो की ज्या पद्धतीचं कार्य सत्यजितदादांचं राहिलेलं आहे, या यात्रेच्या माध्यमातून एक निमित्त म्हणून या सगळ्या परिसरामध्ये असलेले विविध प्रश्न असतील किंबहुना त्यांच्या माध्यमातून जे काही अजून कामं होणं अपेक्षित आहे हे सगळे कामं देखील जलदगतीने माननीय पालकमंत्री मंत्री महोदयांच्या माध्यमातून पूर्ण केले जातील। रॅलीच्या अनुषंगाने आज आपण मोटरसायकलवर थोडासा या नगर मनमाड रस्त्यावरून प्रवास केला, कधी 7:30 सुटणार आहे या रस्ते? नगर मनमाड संदर्भात जे काही आज आपल्याला सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पाहायला मिळतात, जे काही वेगळे निवेदनं पाहायला मिळतात, ही वस्तुस्थिती आहे की नगर मनमाडचं काम हे अतिशय संत गतीने देखील चाललेलं आहे। किंबहुना झालेलं काम हे ज्या पद्धतीने झालं पाहिजे होतं त्या पद्धतीने झालेलं नाही, ही पण वास्तविकता आहे। पण याची दुसरी बाजू पण आपण समजून घेतली पाहिजे। आज जे अवस्था झालेली आहे, रस्त्याचं काम हे कोल्हार बुद्रुक पुलाच्या दोन्ही बाजूला झालंय। मग खडी तीच, कॉन्ट्रॅक्टर तोच, ठेकेदार तोच, किंबहुना लागलेलं मटेरियल तेच। मग असं काय घडलं की पुलाच्या पलीकडं 50 किलोमीटरमध्ये एकही ठिकाणी रस्ता खचला नाही, एकही ठिकाणी खड्डं पडलं नाही, आणि पुलाच्या या बाजूला मात्र रस्ता खचला किंवा खड्डं पडलं, ही वस्तुस्थिती पण आहे। याच्यामध्ये यासाठी नाही मी सांगत, याची वस्तुस्थिती ही आहे कारण की जो काही रस्त्याला क्युरिंग पिरियड देणं अपेक्षित होतं, राहुरीची यात्रा होती आणि ते यात्रा दरम्यान ग्रामस्थांनी ही मागणी केली की रस्ता ताबडतोब झाला पाहिजे, आणि तो ताबडतोब आणि घाई गडबडीत झाल्यामुळे आणि पुलाच्या देवळाली प्रवरापासून तर राहुरीपर्यंत जिथं या कॉन्ट्रॅक्टरनी काम केलं, हे काम ट्रॅफिक जॅम लवकर मोकळं व्हावं या दृष्टिकोनातून परस्पर लोकांनी रस्ते खुले केले, आणि जो काही कालावधी रस्त्याला देणं अपेक्षित होतं तो न दिल्या गेल्यामुळे देखील रस्ता खचलेला आहे। ही वास्तविकता दुर्दैवाने किती लोक मान्य करतील मला माहिती नाही। माझी सगळ्या नागरिकांना एकच विनंती आहे, आपल्याला काम याच ठेकेदाराकडून पूर्ण करून घेणं हे क्रमप्राप्त आहे। ठेकेदारावर कारवाई प्रशासनाने केलेली आहे, त्याला परवाच क्युरिंग पिरियडची नोटीस देखील देण्यात आलेली आहे। जो काही पूल झाला आणि त्या पुलामध्ये खड्डं पडलं त्याचं 75 लाख रुपये दंडात्मक कारवाई देखील करण्यात आलेली आहे।
पण या गोष्टीचा विचार सगळ्यांनी करावा की जर हा पळून गेला तर मग आपली काय परिस्थिती राहील. हे जे काही आज सोशल मीडियावर जे लोक पोस्ट करत आहेत, जे लोक आज विविध प्रकारे वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपलं म्हणणं मांडत आहेत, हे जेव्हा राहुरीमध्ये ट्रॅफिक जाम झालं तेव्हा कुठं होते, जेव्हा लोकांना धूळ खावा लागत होती तेव्हा कुठं होते. म्हणजे व्हिडिओ काढायला सगळेजण हजर आहेत, टीका करायला सगळेजण हजर आहेत, पण राहुरीच्या लोकांना ट्रॅफिक जामचा सामोरं जेव्हा त्रास सहन करावा लागत होता तेव्हा देवळाई प्रवरेमध्ये सत्यजित कदम पुढे आले, तेव्हा राहुरीमध्ये मी पुढे आलो, कारण की त्या कालावधीमध्ये दुर्दैवाने आमदार नव्हते कोणी. कर्डिले साहेबांचं देहांत झालं होतं आणि त्या काळात कोणी आमदार नसल्यामुळे मला ती जबाबदारी घ्यावी लागली. माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की टीका टिप्पणी करण्यापेक्षा, आंदोलनाची भूमिका घेण्यापेक्षा जे काही रितसर क्युरिंग पिरियड आहे, जो ब्रिज बांधले गेले ते ब्रिज 28 दिवस त्याच्याहून ट्रॅफिक जाणं अपेक्षित नाहीये. चौथ्या दिवशी त्यातून गाड्या घातल्या गेल्या तर तो ब्रिज तुटणारच आहे. मला तसं पाहायला गेलं तर कोणाचंही समर्थन करायची आवश्यकता नाही. तो ठेकेदार काय माझा ओळखीचा आहे किंवा नातेवाईक आहे असं अजिबात नाही. पण मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की जो काय आपल्याला त्रास होत आहे, या त्रासाचा, सगळ्या झालेल्या त्रासाचा सन्मान किंबहुना त्याची भावना आम्ही जाणून आहोत, पण आपल्याला देखील तो त्रास सहन करत हा रस्ता पूर्ण करून घेणं, कारण की मधल्या काळात पाऊस झाला, पावसामध्ये खड्डे बुजले जाऊ शकत नाहीत, या सगळ्या अडचणी आहेत. आणि जर आपण आपली भूमिका तीव्र पद्धतीने मांडत गेलो किंवा हा जर ठेकेदाराला टर्मिनेशन नोटीस देऊन हा ठेकेदार पळून गेला तर पुढचा ठेकेदार यायला अजून 1 वर्ष जाईल. मग त्या मधल्या 1 वर्षाची जबाबदारी आपण कोण घेणार. तर काही गोष्टी अडचणीच्या आहेत, या अडचणीवर मात करत आपल्याला पुढे जावं लागेल, एक संघ राहावा लागेल. आपल्याला या माणसाकडून कसं तरी काम पूर्ण करून घ्यावं लागेल आणि या व्यक्तीकडे पुढच्या 10 वर्षाची रस्त्याची जबाबदारी. समजा आज देवळाई प्रवरा फाटा ते कारखान्यापर्यंत रस्ता खचला होता, त्यांनी केला ना पूर्ण, तो परतही करेल. 10 वर्ष त्याला हा रस्ता कायम मोटरेबल ठेवावा लागणार आहे. हा कुठे पळून जाऊ शकत नाही. पण चुकीच्या प्रकारे जर आपण भूमिका घेतली आणि जर हा पळून गेला तर मग मात्र या रस्त्याला परत कोणी वाली राहणार नाही. कधीपर्यंत सुटका होईल? सप्टेंबर एंड पर्यंत. आता पावसाचं वातावरण येतंय जातंय, दुर्दैवाने पाऊस तसा म्हणावा तसा पडत नाहीये, नुसतं बुरबुर होते जाते. त्यामुळे रस्त्यामध्ये WBM ज्या ठिकाणी केलंय त्या ठिकाणी मॉइश्चर रस्ता धरतंय, त्यामुळे खडीकरण किंवा डांबरीकरण केलं तर ते उखडून येतंय. तर मला असं वाटतं की ठेकेदाराशी मी परवाच मीटिंग घेतलेली आहे, सगळे अधिकारी पण बोलवले होते आणि त्यांना टीम वाढवायला सांगितले आहेत. मला असं वाटतं की डिसेंबर अखेर बऱ्यापैकी रस्ता पूर्ण होईल. तुम्ही माहितीचा अधिकार जर टाकला तर या कॉन्ट्रॅक्टरकडे जेवढे किलोमीटरचा रस्ता आहे त्याच्यापैकी 70% काम यांनी पूर्ण केलेलं आहे, वर्षभरामध्ये केलेलं आहे. ही वास्तविकता आहे. मग पुलाच्या एका बाजूला काम पूर्ण झालं, चांगलं राहिलं आणि पुलाच्या एका बाजूलाच काम खचतंय, याचा विचार पण लोकांनी करायला. हे काम या बाजूला का कमी दिरंगाईमध्ये झालं? तुम्ही जर ठेकेदारांच्या लोकांना रात्री मारणार असाल, आज राहुरीमध्ये लेबर यायला तयार नाही कारण की त्यांना मागच्या 2 कालावधीमध्ये मारहाण झाली. का कोणी येणार? तर ठेकेदाराच्या लोकांना देखील संरक्षण द्यायची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे. कोल्हारच्या पुलाच्या पलीकडे कोणत्याही ठेकेदाराच्या माणसाला आम्ही हात लागू दिला नाही. लोक आनंदाने काम करतात, आज काम पूर्ण झालं. यासाठी नाही की कोणी माझा व्यक्तिगत स्वार्थ त्याच्यामध्ये होता, पण तुम्हाला देखील ठेकेदाराला तसं पोषक वातावरण द्यावं लागेल जेणेकरून तो त्याच्यामध्ये काम करू शकेल. मी परत एकदा सांगतो, मला कोणाचीही बाजू घ्यायची नाही, पण जर हा माणूस पळून गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार याचं उत्तर अगोदर द्यावं लागेल. नगर मनमाडचा जरी खडतर प्रवास असला तर डिसेंबर पर्यंत यातून सुटका होईल अशी ग्वाही सुजय विखे पाटील यांनी दिली. कॅमेरामन ऋषीराव सह गोविंद फुंडगे, LS मराठी, अहिल्यानगर.